नमस्कार. मी राजेंद्र शाहपूरकर. अजून एक केसरीत आपलं स्वागत करतो आहे. महाराष्ट्रातील सर्व 29 महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. साधारणतः एका महिन्यात बरोबर आजच्या महिन्याने त्याचे निकाल सुद्धा लागलेले असतील. तर या निमित्तानं आपले जे छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती संभाजीनगरचे तसं पाहिलं ती पहिली निवडणूक आहे. म्हणजे तशी ही 8वी निवडणूक आहे महानगरपालिकेची. पण छत्रपती संभाजीनगर हे नामांतर झाल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे. म्हणजे डिसेंबर 1982ला औरंगाबाद महानगरपालिका जाहीर झाली आणि पहिली निवडणूक जी झाली ती 17 एप्रिल 1988 मध्ये. तर या निवडणुकीचं एक वेगळंपण किंवा एक वैशिष्ट्य जे आहे ते फार म्हणजे या मराठवाड्याच्या आणि शहराच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण सगळा हे नकाशाच बदलून गेलेला आहे नेतृत्वाचा. आणि याला कारण म्हणजे शिवसेनेचा प्रवेश. या पहिल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेचा शहराच्या राजकारणात जो प्रवेश झाला तो पुढे आतापर्यंत तो कायम आहे. जो वर्चस्व झाला तो आतापर्यंत कायम आहे. तर आता जी बदलती परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गेले 40 म्हणजे 37 वर्ष म्हणता येईल. आणि शिवसेना स्थापन झाली 1985ला. तर तसं 40 वर्ष म्हणता येईल. ते गेले 40 वर्षाचा आढावा आपण घ्यावा. या निमित्तानं पुन्हा एक उजळणी होईल की लोकांना नवीन पिढीला माहित नाही की नेमकं झालं काय. 40 आता 4 पिढ्या गेल्या, 4 दशकं झाले. तर म्हणून हा एक प्रयत्न आहे आढावा, या सगळ्या गोष्टीचा आढावा घेण्याचा. तर पहिले 1985ला 8 जून 1985 हे शिवसेनेच्या संभाजीनगरच्या म्हणजे गुलमंडी शाखेची पहिली हे आहे. म्हणजे पहिला तिथं स्थापना झाली गुलमंडीला असं मानलं जातं. खरं तर दैनिक मराठवाड्यात 5 जून 1985ला हे नारेगावची शाखा झाल्याचं बातमी आहे 5-7 वर त्या दिवशीच्या. तर पण ठीक आहे, गुलमंडी हा मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे गुलमंडीला म्हणजे गुलमंडीची जी शाखा स्थापन झाली त्या दिवसापासून शिवसेनेचा प्रवेश झाला असं सामान्यतः मानण्यात येतं. ठीक आहे, तसं हरकत नाही. म्हणजे 1985ला काय झालं, 1985ला मुंबईमध्ये शिवसेनेने पहिल्यांदाच चांगलं यश मिळवलं. म्हणजे 42-43 काहीतरी त्यांच्या जागा आल्या होत्या तेव्हा. म्हणजे बाळासाहेब ठाकरे सारख्या नेत्यांनी हे जाणलं की याचं आपल्याला काहीतरी हे करता येईल. म्हणून त्यांनी महाडला जे अधिवेशन झालं 1985लाच अधिवेशन झाल्यानंतर आणि बाळासाहेबांनी त्याच्यामध्ये घोषणा केली की आता महाराष्ट्र पादाक्रांत करायचा. आणि त्यांनी एक कानमंत्र दिला की गावोगाव एक शिवसेनेच्या गाव तिथे शिवसेना, प्रत्येक गावामध्ये शिवसेना पोहोचली पाहिजे असं त्यांनी एक लक्ष ठरवून दिलं. आणि हे जे गावोगाव पाट्या दिसू लागल्या महाराष्ट्रातल्या गावोगाव पाट्या दिसू लागल्या. तसंच संभाजीनगरमध्ये सुद्धा जे काही त्या काळाचे अगदी म्हणजे काही राजकारणाचं काही गंध नाही, काही नाही साधे सरळ साध्या नोकऱ्या करणारे किंवा बेकार असलेले अनेकांनी असे जे तरुण आहे की जे अगदी तरुण म्हणजे 22-23 वर्षाचे पोर, तर असे सगळे एकत्र आले. त्यांनी आपापल्या पद्धतीनं सुरू केलं. त्याला काही असं संघटितपणा असं काही नव्हतं. संघटितपणा आल्यानंतर म्हणजे 85ला गुलमंडी शाखेची स्थापना असंच झाली. आणि मग तिथून थोडं एकत्र येऊ लागले, जमू लागले. सगळ्यांच्या भावना होत्या काहीतरी नवीन करायचं असं. आणि मग शिवसेनेची स्थापना झाली. पण फारसं कोणी त्याच्याकडे लक्ष दिलेलं दिसत नाही. म्हणजे मी जे काही पाहिलं 1985 नंतर 1986 एखाद्या वर्षापर्यंत तर कोणी त्यांना काही विचारलेलं नाही फार. एक 4 वर्षी 2 वर्षी बातमी अशी त्या चोपडाला जो कन्हैया बंधू त्यांची हत्या झाली होती
त्या संदर्भात एक 4 ओळीची बातमी सुभाष पाटलाच्या नावाने आली. बाकीचं काही खास दिसत नाही. आणि ही एक ती सांगितली नारेगावची बातमी. या 2 बातम्या दिसल्या मला 86च्या 85 ते 86 1 वर्षाच्या काळात. 86ला काय झालं की सिल्लेखानाला पूर्वी ते कसाईखाना होता तिथं, म्हणजे मांस वगैरे कापलं जायचे, जनावरं कापलं जायचे. तर हा कत्तलखाना बंद झाला पाहिजे अशी औरंगाबादकरांची मागणीच होती ती. त्यांना रोज यायला त्रास व्हायचा. अगदी चौरस्त्यावर आहे ते सिल्लेखाना आणि तिथं खूप त्रास व्हायचा येण्या जाणाऱ्याला. त्यामुळे ती एक कत्तलखाना हटाव सिल्लेखान्यामधला, सिल्लेखाना हटावा अशी त्यांनी घोषणा केली आणि त्यांनी एक मोर्चा काढला शिवसेनेने. तोपर्यंतही विस्कळीतपणा होता, पण सगळेजण चाहत होते असं काहीतरी व्हायला पाहिजे, असं काहीतरी करायला पाहिजे. त्या निमित्ताने जे तरुण एकत्र आले होते त्यांनी मोर्चा काढला. फारसं कोणी एकमेकाला सुद्धा ओळखत नव्हते अशी परिस्थिती होती. म्हणजे फक्त काहीतरी आपलं शिवसेना शिवसेना आहे, शिवसेनेची नावातच एक ताकद अशी होती या 4 अक्षरामध्ये की लोक जमत गेले आणि एक मोठा मोर्चा झाला, मोठ्या स्वरूपाला झाला. म्हणजे पैठणहून आले, काही गंगापूरहून आले, वैजापूरहून आले, जिथून मिळेल तिथून. इथं ते सुभाष पाटील जिल्हा प्रमुख म्हणून घोषणा झाली होती त्यांची, महाडलाच झाली होती, बाळासाहेबांनीच केली होती. तर त्यांच्या नेतृत्वाखाली ते काढलं ते. आणि मला वाटतं रमेश सुपेकर हा शहर प्रमुख होता तेव्हा, रमेश सुपेकर. ते सगळे तरुण पोरं. आणि त्यांचा जो मोर्चा त्यांनी काढला कलेक्टर ऑफिसवर, हा मोर्चा असा सिटी चौकातून जात असताना तिथं दगडफेक झाली. आणि दगडफेक झाली, त्याचं दंगलीत रूपांतर झालं. थोडं 2-4 दिवस जरा टेन्स होतं. पण त्यांनी काय म्हणजे औरंगाबादच्या इतिहासामध्ये 1967ची दंगल, 66-67ची एक दंगल माहिती आहे. त्या शहागंजमध्ये गाईला काहीतरी हे मारल्यामुळे दंगल झाली होती. त्याच्यानंतर काही असा प्रकार झालेला नव्हता. तो प्रकार झाल्यानंतर 86 मध्ये असं झालं. हे सगळे मग तेव्हा ते जिल्हा प्रमुख जे होते सुभाष पाटील, त्यांच्यावर रासुका लावला. हे सगळे पोरं इकडे तिकडे पळाले बाकीचे. त्यांच्यावर मला वाटतं आष्टेकर आहे पोलीस निरीक्षक सिटी चौकात ते होते. तर त्यांनी खैरेंना वगैरे, चंद्रकांत खैरेला तेव्हा पकडण्याची नोंद आहे. म्हणजे खैरेंना पकडलं तेव्हा ते एकच पकडले गेले. काहीतरी अजून 2-4 होते त्यांच्यावर, ते व्यवस्थित हे नाही. म्हणजे मुख्य जो म्हणता येईल नेते त्याच्यामधला खैरे हे पकडले गेले तेव्हा. हे लोक नंतर त्यांच्यावर खटला वगैरे झाला. रासुकामध्ये 6 महिने अकोला जेलमध्ये राहिले सुभाष पाटील. आणि नंतर ते जेव्हा जेलमधून आले तेव्हा त्यांनी स्ट्रॅटेजी बदलली की असं काहीतरी अंगावर घेण्यापेक्षा एक चांगले प्रश्न जे लोकांच्या जिव्हाळ्याचे ते प्रश्न त्यांनी हाती घेतले. की रेल्वे रुंदीकरण घेतलं. तेव्हा रेल्वे अडवली त्यांनी 2दा. म्हणजे मनमाडला जाऊन सुद्धा रेल्वे अडवली 86-87 मध्ये. मनमाडला 2 रेल्वे अडवली. तर ती दिल्लीकडे जाणारी रेल्वे होती ती. त्यामुळे त्याचं ते राष्ट्रव्यापी बातमी झाली, त्याची नॅशनल न्यूज झाली. ते एक त्यांना प्रसिद्धी मिळाली चांगली. आणि मराठवाडा वैधानिक विकास मंडळ हे मिळावं म्हणून ही पण मागणी त्याच्यामध्ये होती. मराठवाडा वैधानिक विकास मंडळ मिळावं आणि रेल्वे रुंदीकरण व्हावं मनमाड ते काचीगुडा, अशा त्यांच्या मागण्या होत्या. म्हणजे हळूहळू ते मग थोड्या बातम्या अशा किरकोळ कारकोळ बातम्यामध्ये, पण खरी प्रसिद्धी त्यांना मिळाली ती 88 नंतर. म्हणजे 88च्या निवडणुकीमध्ये सुद्धा 88 म्हणजे इथं मधुकर सरपोतदार जे आहेत शिवसेनेचे नेते, ते इथं संपर्क नेते होते. आणि विलास भानुशाली जे कुर्ल्याचे नगरसेवक होते, तर ते संपर्क प्रमुख होते, जिल्हा संपर्क प्रमुख ते होते. तर यांनी असं केलं की तेव्हा 1988ला जे साल उजडलं तेच असं उजडलं की औरंगाबाद महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुका लागल्या. म्हणजे 17 एप्रिलला. आणि मग यांनी धावा सुरू केली. तेव्हापर्यंत असं हे नव्हतं ना, म्हणजे शिवसेनेचे उमेदवार काय करायचं हे डोक्यातच नव्हतं ना. पण अचानक निवडणुका लागल्यामुळे मग 60 जागांसाठी शोधाशोध सुरू झाली. म्हणजे सरपोतदारांनी सांगितलं होतं की आम्ही 50 जागा लढू, पण 50 उमेदवार यांना मिळायचे मारामार झाले. म्हणजे कसे तरी हे करीत त्यांनी 42 उमेदवार उभे केले. म्हणजे गंमत सांगतो, आपले प्राध्यापक ब्रह्मानंद देशपांडे हे श्रीनगरमध्ये राहायचे, मला वाटतं श्रीनगरमध्ये राहत होते. तर त्यांना धरून म्हणजे त्यांच्या मार्फत क्रांतीचौक वाढण्यासाठी
शिवसेने म्हणजे सरपोतदारांनी एक उमेदवार कस तरी मिळवला. तो संघाचा होता. आता त्याच वार्डामध्ये जयसिंगराव गायकवाड भारतीय जनता पक्षातर्फे उभे राहिले. आमचा तो जो शिवसेनेचा उमेदवार आहे तो प्रचारासाठी सुद्धा बाहेर निघाला अशी परिस्थिती झाली. पण तिथलचे जे स्थानिक शिवसैनिक होती त्यांनीच बिचाऱ्यांनी म्हणजे उमेदवाराचा काही विचार न करता त्यांनीच प्रचार विचार आपल्या आपल्या पैशाने आपल्या जशा पद्धतीने जमल तसा केला. आणि गंमत म्हणजे तो सेकंडला आला, तो दुसऱ्या क्रमांकावर आला. जयसिंगराव तिसऱ्या क्रमांकावर गेले. भाजपने 40 उमेदवार उभे केले होते, एकच उमेदवार त्यांचा निवडून येऊ शकला नाही या पहिल्या निवडणुकीत. आणि यांनी 42 उमेदवार हे केले होते, उभे केले होते. तर 42 पैकी यांचे 27 उमेदवार निवडून आले. आणि काँग्रेसचे 18 होते, मुस्लिम लीगचे 3 होते. म्हणजे तकी हसन वगैरे, तकी हसन त्याचा भाऊ आहे तो एक होता. असं 3 जण ते होते. रतन कुमार पंडागळे, गंगाधर गाडे वगैरे ते पण याच ह्याच्यात. म्हणजे तुम्हाला अशी एवढी मारामार होती शिवसेनेचा जर विचार करायचा झाला तर की उमेदवार सुद्धा त्यांना मिळत नव्हते. या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे पहिल्यांदा संभाजीनगर म्हणजे औरंगाबादमध्ये आले. पहिल्यांदा औरंगाबादमध्ये आले तर त्यांचं 12 आणि 13 एप्रिल 12 आणि 13 एप्रिलला त्यांच्या सभा झाल्या 2. एक 12 तारखेला झाली मराठवाडा ग्राउंडवर, मराठवाडा सांस्कृतिक मैदान म्हणजे अंजली टाकीच्या मागचं, तिथं झाली त्यांची सभा. ती अद्वितीय झाली. आतापर्यंत कोणाची झाली नाही एवढी मोठी सभा झाली, जंगी सभा झाली. आज दुसरी सभा झाली सिडकोमध्ये, N7 रामलीला मैदान जे आहे आता तिथं 13 तारखेला झाली. तर फक्त या 2 सभेने अख्खं राजकारणाचं सगळं उलटपालट करून टाकलं. औरंगाबादचा पूर्ण चेहरामारा बदलून टाकला. आणि तो निकाल लागला. तो जो निकाल आला तो असा आला. म्हणजे नारायणराव बिडकर सारखे ज्येष्ठ म्हणजे भाजपचे नेते किंवा शालिरामजी वसाई बंधू हे सगळे सुरेश हिरे यांना सगळ्यांना पराभव पत्करावा लागला. आणि त्या मानाने अतिशय नौके, अतिशय म्हणजे ज्यांना म्हणजे गल्ली सुद्धा कोणी ओळखणार नाही असे खैरे, चंद्रकांत खैरे हे गुलवंडीतून आले. प्रदीप जयस्वाल औरंगपुऱ्यातून आला. म्हणजे असे लोक निवडून आले की ज्यांनी नंतर या शहराच्या राजकारणावर प्रभाव टाकला. म्हणजे 20-30 वर्ष खैरेंच्या हाती एकमुखी सत्ता होती या शहराची, या जिल्ह्याची. एवढं या निवडणुकीला म्हणून खूप महत्वाच्यासाठी आहे की अनेक गोष्टी या पहिल्या निवडणुकीत झालेल्या आहेत. हे लोकांना फारसं माहीत नाही. आणि याच निवडणुकीमध्ये नंतर जेव्हा महापौराची हे झाली, महापौराची निवडणूक झाली, तर महापौराच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं सगळ्यांनी बाजूला टाकलं. बाकीचे सगळे जे आहे म्हणजे खरं तर जे शहरवासियांचा जो पूर्ण ओढा होता तो शिवसेनेकडे होता. सर्वात मोठा पक्ष तो होता 27 आणि त्याला 27 होते. आणि काँग्रेसचे 18 होते. 7 अपक्ष, 3 मुस्लिम लीग आणि 3 भारिप, असं ते 60 जागांचं हे आहे. तर म्हणजे 31 झाल्या असत्या तर यांचं हे होतं. म्हणजे त्यांना फक्त 4 कमी होते. 28, 29, 30, 31 4 जागा कमी पडल्या. पण मग बाकी यांनी काँग्रेसने काय केलं, सगळ्यांना एकत्र करून हे केलं. म्हणजे विलासरावचा फार मोठा रोल त्याच्यामध्ये मानला जातो. आणि त्यांचा डॉक्टर शांताराम काळे त्या क्रांतीचौक वार्डामधून निवडून आलेले, मी मग अशी गोष्ट सांगितली, त्याच क्रांतीचौक वार्डामध्ये हे निवडून आले होते डॉक्टर शांताराम काळे. तर डॉक्टर शांताराम काळे हे पहिले महापौर झाले. त्यावेळेस मग ज्या पद्धतीनं ते सगळं झालं तर शिवसैनिकांनी म्हणजे शिवसेनेचे जे नगरसेवक होते त्यांनी सगळ्यांनी वॉकआउट केलं, बहिष्कार टाकला त्याच्यावर. आणि ते एकतर्फी ते म्हणजे तहकूब वगैरे, त्याच्यात नंतर बरीच कोर्टबाजी वगैरे झाली. ते विशेष म्हणजे एक सांगायचं राहिलंच की 17 तारखेला हे झाली मतदान झालं. 17 तारखेला 17 एप्रिल 1988 ला मतदान झालं. आणि त्याच दिवशी रात्रीपासून दंगल सुरू झाली. म्हणजे सूर्यवाली वगैरे जे घटना सुरू झाल्या, किराणापुरा हा जो भाग आहे सगळा त्याच्यामध्ये जसं सुरू झालं होतं. संचारबंदी लागू होती 2 दिवस, 17 आणि 18. 19 नंतर थोडं थोडं ते हे आलं. हे एक म्हणजे येतं आलं. कारण कसं झालं की पूर्वी इथं म्हणजे हेच नव्हतं. एक जो समाज होता त्या समाजाला कोणाचाच धाक नव्हता.
शिवसेनेच्या रूपाने त्यांच्यापुढे आव्हान उभं राहिलं. तर त्याची रिॲक्शन म्हणून मतदानानंतर सगळं ते हे झालं. पण नंतर काय आलं की बा निवडणुकीचा निकाल वगैरे लागला, महापौर निवडणूक झाली, महापौराचा निकाल लागला आणि मग हे कोर्टात गेले याच्यावर. म्हणजे शिवसेनेतर्फे लता दलाल यांना पहिले महापौर पदाचे हे दिले होते, म्हणजे उमेदवारी यांना दिली होती आणि महादेव सूर्यवंशी मला वाटतं उपमहापौर पदासाठी त्यांचं नाव होतं. अशी ती पहिली घटना आहे. आणि यांचं तकी असं उपमहापौर झालं आणि महापौर हे डॉक्टर शांताराम काळे झाले. तर सांगायचं मुद्दा काय की ही निवडणूक झाल्यानंतर पुन्हा शिवसेना प्रमुख मे मध्ये 8 मेला मला वाटतं महापौराची निवडणूक वगैरे ते सगळा प्रकार झाला. त्याच्यानंतर 10-12 मेला मला वाटतं साहेब बाळासाहेबांची इथं मोठी सभा झाली, कृतज्ञता किंवा बाबा विजय मेळावा पुन्हा याच्यावर झाली सांस्कृतिक मंडळावर. आणि त्या सभेमध्ये बाळासाहेब संपूर्ण याच्यात आले होते, म्हणजे पूर्ण भगवा ड्रेस भगवा ड्रेस घातला त्यांनी, भगवा ड्रेस घातला आणि त्यांचे ते वेगळंच स्टाईल वेगळीच होती ती, म्हणजे अपील होणारी होती सगळ्यांना. बाळासाहेब आले, त्यांनी भाषणाला सुरुवात केली की ते म्हणाले की मी जे भगवा घातलंय त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं असेल की हा मी संन्यास घेतला की काय, पण अहो म्हणे मी संन्यास बिन्यास नाही घेणार, मी संन्यास घ्यायला लावणार आहे म्हणे, इथलच्या अनेकांना मी संन्यास घ्यायला लावणार आहे म्हणे. असं बाळासाहेबांनी टाळ्याच्या कडकड सुरुवातच त्यांची अशी होती. आणि मग त्यांनी तो साष्टांग नमस्कार सगळ्या संभाजीनगर म्हणजे औरंगाबादकरांना घातला. आणि मग बोलता बोलता ते म्हणे की म्हणजे असं केलं का म्हणे, हे जे औरंगाबाद म्हणजे इथं माझ्या राजांचा हालहाल करून मारलं का म्हणे यांनी संभाजी महाराजांना. मी सांगतो म्हणे याचं नाव आजपासून संभाजीनगर. हे संभाजीनगरची जी मी मगाशी तो उल्लेख केला की हे जे म्हणजे पहिली निवडणूक जी 88ची निवडणूक जी महत्वाची काय तर संभाजीनगर बाळासाहेबांनी तेव्हा जाहीर केलं होतं की याचं संभाजीनगर व्हावं. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी त्याला मूर्त रूप दिलं की जाहीर म्हणजे अधिकृतपणे त्यांनी ते आणलं सगळं घडवून, म्हणजे केंद्र सरकारची मान्यता वगैरे. आता तर ते जगाच्या नकाशावर छत्रपती संभाजीनगर आहे. पण नुसतं म्हणजे मी म्हणतो ना मना संभाजीनगर असं म्हणून चालत नसतं, त्याला कायदेशीर स्वरूप द्यावं लागतं. ते या 2022 मध्ये फडणवीस नंतर पुन्हा जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी दिलं. आणि मला वाटतं त्याच काळामध्ये केंद्र सरकारने म्हणजे मोदी सरकारने त्याच काळात त्याला मान्यता दिली. आणि 2023 मध्ये काहीतरी त्याचं म्हणजे अधिकृतपणे त्याची अधिसूचना वगैरे निघाली. आता सगळीकडे संभाजीनगर आहे, म्हणजे रेल्वे स्टेशनवर झालं. पण ती त्या संभाजीनगरची कहाणी बाळासाहेबांच्या मे 1988च्या सभेत असं सगळं तो प्रकार आहे. फार मनोरंजक प्रकार. म्हणजे या पहिल्या ज्या निवडणुकीचं महत्व आहे ते खूप मोठं आहे. हे अनेक गोष्टी लोकांना माहीत नाहीये. आणि पहिल्या निवडणुकीत जरी असं झालं तरी हे जे नंतर एप्रिल 88 मध्ये बाळासाहेबांची सभा झाली, मे म्हणजे त्यांनी जी लोकांचा आभार मानण्यासाठी जी घेतली सभा ज्याच्यात त्यांनी संभाजीनगर केलं ती मे 88ला. तर मे 88च्या सभेमध्ये मोरेश्वर साहेब समर्थनगर मधून निवडून आले होते अपक्ष उमेदवार म्हणून. त्यांचं उगवता सूर्य हे निवडणूक चिन्ह होतं, तिथून ते निवडून आले होते. 10-12 मतांनी काय ते निवडून आले होते, पण निवडून आले होते तिथून. तर ते मग शिवसेनेला जॉईन झाले त्याच सभेमध्ये. बाळासाहेबांच्या मे 1988च्या सभेत सावे हे शिवसेनेमध्ये हे झाले. म्हणजे ते शिवसेनेचे सहयोगी म्हणून, कारण ते अपक्ष म्हणून आले होते, ते काही थोडं पक्षांतर बंदी वगैरे ते काहीतरी प्रॉब्लेम होते म्हणून ते सहयोगी सदस्य वगैरे असा प्रकार झाला. पण तो शिवसेनेत प्रवेशच होता त्यांचा जवळपास. आणि नंतर मग त्यांना चान्सच दिला ना शिवसेने. म्हणजे दुसरे जे हे झाले महापौर झाले ते दुसरे महापौर मोरेश्वर साहेब झाले. म्हणजे ते शिवसेनेचे पहिले महापौर तसे 1989ला ते महापौर झाले. आणि विशेष त्यांचं नशीब म्हणा काय म्हणा 1989ला लोकसभा निवडणूक लागली
आणि हे शिवसेनेमध्ये जे बाकीचे जे हे होते खूप त्या मानानं अगदी सर्वसामान्य परिस्थितीतले होते. सावे थोडे सॉफिस्टिकेटेड, थोडे उद्योगपती, पैसेवाले वगैरे असे होते, व्यवस्थित सेटल होते ते. त्यांचं अंजली थिएटर वगैरे फार सगळं मोठा कारभार होता. त्यामुळे आपसुकच त्यांना बाकीच्या लोकांनी असमर्थता व्यक्त केली व त्यांना तिकीट दिलं शिवसेना. आणि त्यांचा होरा पण फार मोठा होता, म्हणजे मोठाच माणूस होते ते. त्यांचा होरा फार मोठा होता. त्यांचे उडबस म्हणजे मनोहर जोशी वगैरे मध्ये ते बरोबरीने वागायचे. हे तसे फार बाकीचे जे होते म्हणजे खैरे झाले किंवा सुभाष पाटील झाले, ते खूप त्या मनानं, राधाकृष्ण गायकवाड हे, पण ते मग यांना मिळाली उमेदवारी. आणि शिवसेनेच्या दृष्टीनं शिवसेनेच्या इतिहासामध्ये एक हे झालं की हे सगळे मशालवर लढले तेव्हा. म्हणजे 4 सीट हे लढले शिवसेना आणि बाकीच्या भाजप लढले. तर 4 सीटमध्ये त्यांनी 100% निकाल, म्हणजे परभणीला अशोक देशमुख आले, संभाजीनगर म्हणजे औरंगाबादला मोरेश्वर सावे आले, वामनराव महाडिक आले मुंबई, आणि आपले ते संपादक आमचे विद्याधर गोखले हे शिवसेनेचे 4ही उमेदवार निवडून आले. यांना जे मतदान झालं एकूण, शिवसेनेला नोंदणीकृत हे पक्ष नव्हता, हा नोंदणीकृत राजकीय पक्ष नव्हता, एक संघटना होती. वेगवेगळे यापूर्वीच्या मुंबईच्या महानगरपालिकेवर सुद्धा वेगवेगळ्या चिन्हावर ते लढलेले. औरंगाबादला जेव्हा पहिली निवडणूक झाली तेव्हा त्यांनी खास मागणी केली की आम्ही सगळे जे एवढे आहे उमेदवार आमचे, तर त्यांना एकच चिन्ह द्यावं म्हणून त्यांना धनुष्यबाण दिलं होतं. व ते धनुष्यबाण त्यांना जे अधिकृत मान्यता ही या मतदानामुळे मिळाली. म्हणजे 89 मध्ये जे काही मतदान पडलं शिवसेनेला, त्या मतदानानुसार त्यांना राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली. म्हणजे शिवसेनेच्या आयुष्यामध्ये संभाजीनगर जी पहिली निवडणूक आहे 1988 ची, याचं महत्व फार मोठं आहे. एकूण मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या पातळीवर सुद्धा हे जो मराठवाड्यामध्ये चंचू प्रवेश आहे या निमित्ताने प्रवेश झाला, तो फार महत्वाचा ठरला. कारण त्यापूर्वी म्हणजे 1985 पूर्वी शिवसेना फक्त लिमिटेड होती. म्हणजे मुंबई, ठाणेला सतीश प्रधान आले होते, महापौर होते तेव्हा पहिले. आणि मला वाटतं पुण्यामध्ये काका वडगे वगैरे, पण ते काय फार हे नव्हते. नंदुघाटे वगैरे होते 2-4 लोक असे. पण त्यांचा तो खरा जो त्यांना म्हणजे हे मिळालं, खरी ती ताकद मिळाली, तर ती 1988च्या निवडणुकीच्या निमित्तानं संभाजीनगर या औरंगाबाद शहरात, म्हणजे आता तर संभाजीनगर शहरातून मिळाली. आणि मग वारच निर्माण झालं आणि वार पार महाराष्ट्रात झालं. महाराष्ट्राचं राजकारणाची दिशा आणि दशा नंतर बदलली गेली. म्हणजे त्यामुळे या निवडणुकीचं जे महत्व आहे ते खूप वेगळं आहे. शिवसेनेच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने नोंद व्हावी अशी 1988ची निवडणूक आहे. आणि आता आपण म्हणजे उद्या पुन्हा याच्यावर हे करू की पहिल्या निवडणुकीमध्ये नेमकं कोण झालं, कसं झालं, काय झालं, बाळासाहेबांच्या सभेतले किस्से, किंवा नंतरच्या 90ची निवडणूक, 90च्या निवडणुकीमध्ये सगळे मराठवाड्यामध्ये किती आमदार आले वगैरे, सगळे या निमित्तानं या संभाजीनगर महानगरपालिकेच्या या 2025च्या की 2026च्या म्हणता येईल, 2025 पासून सुरू होईल, पण निकाल त्याचा 2026 मध्ये लागेल. तर 2026च्या निमित्तानं आपण एक सगळा धांडोळा घेऊया. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटत राहू. धन्यवाद.